तुम्हाला काय वाटते साक्षीला एक नंबरच ट्रॅक्टर जमते? असं काही नाही भाऊ, या भ्रमात राहूच नका. गावात आले हफ्ता झाला पण मला आज लक्षात आलं की मागावचा नवीन रोड तयार झाला आणि त्यात आणले भाऊ आमच्या वावरातले डेमशे तोडून. आता तेले नाही लागते मार्केटमध्ये, मग चमकवून लागेल का? टाकले मग डाल्यात आणि घासले कच आणि भरले पोत्यात उद्या मार्केटमध्ये न्यासाठी. आता माहित पडते कोण्या भावात जाते. तर ढेमशेची भाजी मला अजिबात आवडत नाही भाऊ. असं जेव्हा मी आजीला सांगितलं, माझ्या आजीनं मला ढेमशेची भाजी कशी बनवायची हे सांगितलं 17 वेळा. आणि त्यात माझी आजी अशी मला म्हणते की बाई सोने, हे ढेमशे आहेत ते जेलातले कैदी खाते. भाऊ मी कैदी थोडी नाही, मी खाणार ते ढेमशे. सकाळ झाली माई बसली रांगोळी काढाले, त्यात मी निघाली ढेमशेने घेऊन चालली मार्केटमध्ये. मी चालली कंपनी. भरले दिवस आता जायला लागते कंपनी. अर्ध्या जणांना तर कंपनीत गेल्यावर अशी अफवा फैलून टाकली आहे की माझं लग्न जुटलं अँड मी कंपनी परमनंट सोडली आहे. हो मी रिझाईन टाकला आहे, पण त्याला अप्रूव्ह व्हायला वेळ आहे भाऊ. ह्या बकऱ्या माघरच्या नाही म्हणा, पण तुम्हाला माहित असेल धनगराच्या घरची लक्ष्मी म्हणजे बकऱ्या आहे म्हटलं. आता तर मला ती लक्ष्मी कुठं दिसत नाही. आपल्या लालपरीचा गेअर मारून आपण निघालो अमरावती. जेव्हा मी कुठं बाहेर जातो मी तोंडाला अजिबात बनत नाही म्हटलं की मला ओळखलं पाहिजे यार, हे साक्षी आहे. एक जण नाही ओळखत म्हटलं. काय माहित असेच 10,000 आहेत. मी घरून निघाली की माया थोबाड असंच टेन्शन मध्ये असतं. कारण हा विचार असते की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे, पण ते प्रॉब्लेम मायानं आणखी वाढतात. आणि मग काय त्यात प्रॉब्लेमले मी गोडी मारून थोबाडावर अशी स्माइल चमकू. मला वाटलं इंस्टाग्रामवर रील बनवून माई जराशी गरिबी कमी होईल, पण ते काही होणार आहे नाही भाऊ. मला कंपनीत या लागेल कमवासाठी. आपल्याला अर्थ कंपनीतच होते भाऊ. आपल्याला पुऱ्या कंपनीत कुठे हिंडाची मुभा आहे. म्हणून आपण आज गेलो होतो सॅम्पलिंग डिपार्टमेंटमध्ये. सॅम्पलिंग डिपार्टमेंटमध्ये जर कोणी महत्वाचे असेल तर हे दादा आहे. कटिंग डिपार्टमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महत्त्वाचं भूमिका बजावणारे म्हणजे योगेश दादा. आणि प्रेसिंग त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे म्हटलं. आणि त्यानंतर ह्या गोष्टी सरत नाही. आपल्या कंपनीत कामं एवढे आहे की त्याच्या कामासाठी लोकही तेवढेच आहे म्हटलं. एवढं चांगलं सॅम्पल तयार करतात की त्यांच्यामुळे आपल्याला एवढे ऑर्डर येतात की विचारूच नका भाऊ. आता जास्त काही तारीफ करत नाही तर झाडावर चढती नाही लोक. स्माइल पाहून समजू नका म्हटलं साधा आहे म्हणून काम. क्वालिटी विथ प्रोडक्शन देतात म्हटलं सारे. ह्या ताईला तर शर्मच येत आहे म्हटलं. स्किल ऑपरेटर सॅम्पलिंग डिपार्टमेंट मध्ये असतात म्हटलं. लोअर मध्ये नाळ टाकणं हे खूप महत्वाचं काम आहे, साधं काम नाही आहे. असेच खूप महत्वाचे कामं सॅम्पलिंग डिपार्टमेंट मध्ये होतात. तुम्हाला सरळ सांगून राहील ना, तुम्ही ऐकत नाही. म्हणून या दादांना असं ऑप्शन चूज केलं की अशानं लाईक तरी करसान तुम्ही बाकी जास्त सिरियस काही होऊ नका तुम्ही. म्या म्हटलेलं सरळच तर ऐकत ना, तर उलट म्हटलेलं कसं काय ऐकणार. सॅम्पलिंग डिपार्टमेंट मधून पटपट पाय वळून आपण निघालो आहे बर्थडे सेलिब्रेशन साठी. तर आज बर्थडे आहे आपल्या सुपरवायझरचा. सुपरवायझरच्या बर्थडेचं एवढं एक्साइटमेंट आहे की विचारूच नका. वर्षातून एकच डाव येते म्हटलं. एक्साइटमेंट नाही राहणार तर मग काय राहणार. तर झाली भाऊ बर्थडे गर्लची रॉयल एंट्री. बर्थडे गर्लने तिचं स्थान ग्रहण करावं यासाठी आग्रह करणे हे आपलं खूप महत्त्वाचं काम आहे भाऊ. त्याच्याशिवाय बर्थडे गर्ल बसतच नाही खाली, कारण तिला 56 गोष्टीच करायच्या असते. मग एवढा चांगला केक बोलावला आम्ही, पण आम्हाला त्याचा फ्लेवर अजिबात आवडला नाही म्हटलं. केक रेडी होता, बर्थडेचे लेकरं रेडी होते, एवढी मोठी जनता आहे म्हटलं आपल्याजवळ. पण कॅन्डल लावायसाठी एकाजवळ पण अंगाडब्बी नव्हती. मग काय मले आज या गोष्टीचा अफसोस वाटत होतं की माया मैत्रिणी बिडी पित नाही. आता एवढे मोठे पाहुणे आले होते तर त्याले सॉन्गमध्ये बिझी ठेवून आणि मी त्यांच्या संग सेल्फीचं नाटक करत आणि एका पोरीले पाठवून दिलं अंगाडब्बी आणाले. आणि ते बाई गेली मस्त अंगाडब्बी आणाले. हिरोईन सारखी धावत एंट्री मारली मॅडमनं. खूप महत्त्वाची एंट्री होती यांची. लाजत लुजट एंट्री मारली मस्त आणि पटकन अंगाडब्बी पेटून बर्थडेची सुरुवात केली भाऊ. मग काय म्हणतील सगळे हॅपी बर्थडे टू यू. अजून काय असते भाऊ, तुम्ही काही लावता नसतं. मग काय बर्थडे केक कट केला भाऊ, अजून काय करणार आहे. बर्थडे केक वगैरे कट झाला, मग असते सेल्फीचा टाईम. सेल्फी वगैरे घेतल्या, मग असते काय असते मग काय असते भाऊ, मग असते ते गिफ्ट देत असतात ना, तेच काय मग प्रोग्राम चालू आता गिफ्ट द्यायचा. गिफ्ट पाहून मॅडम लय खुश दिसत होत्या भाऊ. ताईनं मस्त गिफ्ट लावलं पण हाताले, कारण त्याला खूप जास्त आवडलं गिफ्ट. कारण मलाच तर एवढं आवडलं ते ब्रासलेट भाऊ. एकदम सिंपल एंड सोबर. खुशी जाहिर नहीं कर सकती थी, इतनी खुशी हुई है उनको कि वो बता भी नहीं सकती. इसीलिए वो थँक्यू कह रही थी. मग वाटले हो मस्त पेढे सगळेले. केक खाणारे खातीन, कारण गुरुवार होता ना सगळेले, म्हणून त्यासाठी पेढे पण आणले होते. आणि या ओव्हर पॉझिटिव्ह मॅडम इकून पुसू दे तिकून पुसू दे, काही विचारू नका, लयच पॉझिटिव्ह आहेत. आता सरेनं पोट भरून केक खाल्ला म्हटलं हेच लेकरू राहिलं, याच्या तोंडात खोसतो चांगला. खातच नव्हता लेकाचा, तरी मी ठोसला म्हटलं. आमचा बर्थडे इथंच संपत नाही, आम्ही रात्रीची प्लॅनिंग करून ठेवली होती आणि ते पण सरप्राईज प्लॅनिंग. मॅडमनं जशी एंट्री मारली मॅडम शॉक, मी येतच नाही म्हणे. मग काय तरी जबरदस्ती वरत आणलं म्हटलं. आणि त्या बहुत खुश झाल्या हे सगळं पाहून की माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी एवढं सारं केलं. आय एम सो हॅपी अबाउट दॅट. आणि त्यानंतर ह्या सगळ्यांचा किलकिलाट सुरू झाला भाऊ, कारण की बर्थडे सेलिब्रेशन चालू झालं होतं.
आपल्या जिंदगीत एकच मकसद आहे म्हटलं, फक्त ब्लॉग बनवणं, तो कोणता बी असो. पण तुम्हाला बोर अजिबात होऊ देत नाही म्हटलं, हे तुम्हालाही माहीत आहे. बड्डेची सुरुवात करून ब्लॉगला सुरुवात करते. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्ही 10-10 वेळा कॅन्डल जरी जळवत असेल तरी तुम्ही इग्नोर करू नका. ते ब्लॉग पहा, म्हणजे तुम्हाला मजा येईन माझ्या बोलण्यापासनं. केक गिक तर मस्त कटबीट केला, काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही म्हटलं. तुम्हाला केकच बोर नाही जाव, त्यासाठी हा डान्सही महत्त्वाचा आहे, तो पण घेतला. आणि मग काय यायचं प्रेम चाललं होतं, बोलाय उतू काही विचारूच नका. आणि मग आपला राहिला होता भाऊ ग्रुप ब्लॉग घ्यायचा, तर ग्रुप ब्लॉग घेतला मस्त. सरायले होता गुरुवार, केक काही संपे नाही, मग मॅच खतम करून टाकला. अजून काय करणार आहे, मलाच आवडते सर्वात जास्त केक.